नमस्कार. आपण आज आलेलो आहोत परळी तालुक्यातील पोळपिंपरी या ठिकाणी. आणि या ठिकाणी शेती रस्त्यासाठी गेल्या बऱ्याच वर्षापासूनचा शेती रस्त्याचा प्रश्न आहे आणि त्या प्रश्नासाठी आज आमरण उपोषण चालू आहे. तर आपण पोळपिंपरी या ठिकाणी उपस्थित असल्यास या ठिकाणचे रमेशराव कोळ यांच्याशी संवाद साधणार आहोत. तर आपल्याला या ठिकाणी जी रस्त्याची अडचण आहे, तर हा रस्त्याचा प्रश्न किती वर्षांपासूनचा आहे? हा रस्ता पूर्वीपासूनचाच आहे, परंतु पूर्वी रस्त्याच्या सुविधा नसल्यामुळं, रोड बनवलेला नसल्यामुळं हा रस्ता बंद पडलाय. तर एकूण शिवाराच्या 25% शेती ह्या रस्त्यावर अवलंबून आहे. पिंपरी ते पवनेर गावाला जाण्यासाठीचा हा जुनाच रस्ता आहे, परंतु आज ते बंद असल्यामुळं 25% शेतकऱ्यांना ये जा करण्यासाठी किंवा माल वाहतूक करण्यासाठी कुठलीही रस्त्याची सुविधा उपलब्ध नाही आहे. आणि त्यामुळं 1 किलोमीटर असणारे शेत 10 किलोमीटर लांबून रस्त्यावर ये जा करा लागते, शेतात काम करण्यासाठी जावं लागतंय. असा गंभीर प्रश्न या ठिकाणी उद्भवलेला आहे. आता त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा आहे का की पोळपिंपरी हा पूर्ण शिवार हा ऊस उत्पादकांचा शिवार म्हणून प्रसिद्ध आहे. तर तुम्हाला ऊसाचे ट्रॅक्टर किंवा मोठी वाहनं 10-10 किलोमीटर लांबून नेते वेळेस काय परेशानी होते? प्रचंड ताण आहे ना. ऊसाचीच वाहनं काय, पावसाळी कामं असतील, उन्हाळी कामं असतील, ट्रॅक्टर असेल, ऑटो असतील. आजकाल सगळे मजूर आता ऑटोनं जातात किंवा छोटे ट्रॅक्टर मेहनतीसाठी जातात. ऊस वाहतूक आहे, या सर्वच गोष्टीचा सामना शेतकऱ्यांना करावा लागतोय. आणि मग 1 किलोमीटर शेत असताना 10 किलोमीटर त्यांना जावं लागतंय. आता त्याच्यामध्ये जे मजूर वर्ग आहे, तर एकतर मजूर वर्ग लवकर भेटत नाही आणि त्यातली त्यात त्या मजूर वर्गाला जर 10 किलोमीटर अंतरावरून तिकडून नेऊन सोडायचं म्हटल्याच्या नंतर त्यामध्ये वेळ वगैरे जातो आणि त्यामध्ये शेतकऱ्यांची पण परेशानी होती. तर त्याबद्दल काय सांगाल? वेळ जातोय, त्यापेक्षा ते कामालाच येत नाहीत त्या शेतात. तिकडल्या शेतात कामालाच मजूर येत नाहीत. यायचे असेल तर आपण ऑटो करायचा, तो 10 किलोमीटरहून त्या ठिकाणी न्यायचा, म्हणजे आपला तास 2 तास गेले त्याच्यामध्ये आणि पैसे जातात. तर आता या उपोषणासंदर्भात दिलेला अर्ज जे की 6 तारखेला दिलेला होता, बरोबर ना? तर 6 तारखेपासून आतापर्यंत याच्यावर काही अंमलबजावणी झालेली काही? नाही, कुठलीच अंमलबजावणी या ठिकाणी झालेली नाही, म्हणूनच उपोषण करण्याची वेळ या ठिकाणी या ग्रामस्थावर आलेली आहे. आता याच्यामध्ये उपोषणकर्ते किती आहेत आणि म्हणजे गावात किती टक्के लोकांना या गोष्टीचा त्रास आहे? शिवारातल्या 25% शेतकऱ्यांना या रस्त्याचा त्रास आहे. 25% म्हणजे गावाच्या हिशोबाने आज सगळ्या साधारणतः गावाचं लक्ष याच रस्त्याकडे. एक 800,000 एकर जमीन त्या रस्त्यावर अवलंबून आहे आणि तेवढ्या शेतकऱ्याला त्रास आहे आणि सर्व शेतकरी उपोषणाला आहेत आणि प्रशासनाने याच्यात लवकरात लवकर मार्ग काढावा. आता याला परी रस्ते जे आहेत, आता सध्या दुसरीकडून जिकडून वाहतूक करतात, तर त्या ठिकाणचे रस्ते तुम्हाला पुरेसे आहेत का? कारण ज्यावेळेस ऊस वाहतूक केली जाते त्यावेळेस एका ठिकाणावरून एकच ट्रॅक्टर जातं. नाही, ते तर रस्ते छोटे आहेत, परंतु ते पाटबंधाऱ्याचे दोरी. पण इथं आम्ही गावात राहतो ना, आणि मग गावातून शेतात जायचे. शेतात राहत नाहीत कुणी, आणि मग त्यासाठी लागणारा रस्ता पाहिजे. हो, पण त्याच रस्त्याने तुमची ऊस वाहतूक पण होत असेल ना? नाही, ऊस वाहतुकीला वेगळे रस्ते आहेत. वेगळे रस्ते. बरं, फक्त हे शेतात जाण्यासाठी रस्ता लागणार आहे. पण ज्यावेळेस तुम्ही शेतात जाता येतात त्यावेळेस तुम्हाला खत बियाणं तुमच्या ऊसाचं बियाणं वगैरे ह्या गोष्टी कोणत्या मार्गाने नेतात? ह्याच मार्गाने न्यायच्यात ना आपल्याला. म्हणजे बियाणं जे काही असेल, वाहतूक पेरणी आहे यंत्र तर असेल, त्याच्यापैकी 50%ची वर वाहतूक याच रस्त्यानं आहे. ह्याच रस्त्याने. ट्रॅक्टर असेल. यानंतर पोळपिंपरी या ठिकाणी उपस्थित असलेले आजोबा आहे. मामा, तुमचं शेत कोणत्या रस्त्यावरती? याच रस्त्यावरती का? हो, पवनेर रस्ता. आणि हे याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं रस्त्या संदर्भात? रस्ताच नाही, आम्हाला जायलाच नाही रस्ता. आता तुम्हाला काय काय अडचणी आहेत या रस्त्याच्या? आता गाडी बैलाची अडचण आहे, ऊसाची अडचण आहे, मजुराची अडचण आहे. रस्ता नसल्यामुळं तिकडं जायच्या सगळ्याच गोष्टीची अडचण आहे. शासनाने याकडं काय लक्ष द्यावं असं वाटतं तुम्हाला? द्यायला पाहिजे ना. लवकरात लवकर रस्ता तयार करून द्यावा. आणि आता पावसाळा पण जवळ आलेला आहे. हो.